नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. आई, नीताला साहित्य संमेलनाला पाठवणार आहात का तुम्ही? मी कोण पाठवणार? किंचित हसून साधनानं विचारलं. तिची ती स्वतंत्र आहे. या घरातलं प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे, मी सोडून. म्हणजे? काहीशा आश्चर्याने रितूनं विचारलं. रागाने किंवा उपरोधानं म्हणत नाही मी, नेहमीच्या मृदू स्वरात साधना म्हणाली. मी संसारात जशी गुरफटत गेले तशी वेळ माझ्या सुनेवर येऊ नये, असा मी आग्रह धरला. म्हणून म्हणते की तुम्ही सर्व स्वतंत्र आहात. तू, बेला, नीता आणि तिनं साहित्य संमेलनाला जायचं ठरवलंय ते खरं, पण मी त्याच वेळी माहेरी जात आहे. बेलाला 9वा महिना लागतोय. म्हणजे तुमच्यावरच भार पडेल ना, रितू म्हणाली. मग शक्य असेल तर तू माहेरी आता जाऊ नकोस, हलकेच साधनानं सुचवलं. माझ्या बहिणीही सुट्टीला येणार आहेत नाताळमध्ये, म्हणून तर मी 8 दिवस जायचं ठरवलंय, किंचित स्वरात ऋतू म्हणाली. हे बघ, साहित्य संमेलनाची वेळ काही नीताला बदलता येणार नाही. तुला ते दिवस वगळून जाता आलं तर बघ, नाही तर मी जमेल तसं करीन. साधनानं विषय संपवला आणि ती स्वयंपाकघरात गेली. नीता ऐकून आईंची जरा जास्तच लाडकी आहे नाही, सासवासुनांचं बोलणं ऐकत असलेली बेला म्हणाली. तर काय, काय असतं एवढं अगदी साहित्य संमेलनात? नीताही गेली आणि मीही गेले तर सागर चिडेल माझ्यावर, रितू चरफडत म्हणाली. मी तरी आकाशला म्हटलं होतं मी माहेरी जाते बाळंतपणाला, बेला संचितपणे म्हणाली. पण आकाश म्हणाला, आपलं स्वतःचं हॉस्पिटल असताना तू माहेरी कशाला जातेस? तेही बरोबर आहे आकाश भाऊजींचं. माझ्यासारखी घरची प्रसूतीशास्त्रज्ञ डॉक्टर असताना तुझं बाळंतपण इथेच होणं योग्य. पण आपण दोघी हॉस्पिटलच्या कामात गुंतलो असताना नीतानं घरातली जबाबदारी अधिक नको का घ्यायला? तेच म्हणते मी. या घरातली धाकटी सून असली तरी ती इतकी लहान नाही. आपल्याच नादात असते. वाचत बसले की वाचतच राहील. मग दूध उतू जावो की फोन खणखणत राहो. बेलाने थोरल्या जावेची कड ओढली. खरं म्हणजे नीताने हॉस्पिटलच्या कामातही लक्ष घालायला हवं होतं. आपले पेशंट किती दूरदूरून येतात, त्यांना जेवण देण्याची सोय करता आली असती तर किती बरं झालं असतं. रोहित भाऊजींचं लग्न झालं तेव्हा मी आईंना सुचवलंही होतं की नीता काही वैद्यकीय व्यवसायातली नाही, तर पेशंटना जेवण पुरवण्याची व्यवस्था पाहावी. पण तिनंही कानावर हात ठेवले आणि आईनेही काही तिला आग्रह केला नाही. वर हसत म्हणाल्या होत्या, अगं, रोगापेक्षा दुसऱ्या कशाचा विचार करणारे एखादे माणूस तरी असू दे या घरात. दुसऱ्याचा विचार करायची आईंना फार सवय आहे. पण हे अगदी फारच झालं, बेला रुसव्याने म्हणाली. साधनाला खरोखरच दुसऱ्याचा विचार करायची अतिच सवय होती. 19व्या वर्षी या घरात पाऊल टाकल्यापासून ती सतत दुसऱ्याचाच विचार करत आली होती. अविनाश नेहमी म्हणत असत, साधना, चांगुलपणा हा साधनाचा दोष होता. स्वतःचं हित, आशा आकांक्षा, स्वप्न सारं काही बाजूला सारून तिने या घरातल्या प्रत्येकाचा विचार केला होता. पण तसा तिने विचार केला नसता तर आम्रफळांनी भारावलेल्या डेरेदार आम्रवृक्षाप्रमाणे तिचा संसार दिसला असता का? या परिसरात नावलौकिक असलेले हे हॉस्पिटल तरी अविनाश उभा करू शकले असते का? साधनाच्या वडिलांचा आणि अविनाशच्या वडिलांचा चांगला परिचय होता. ती ज्युनियर BAला असताना अविनाशचे वडील सहज तिच्या घरी आले होते आणि साधनाला पाहताच त्यांनी अविनाशसाठी तिला मागणी घातली. अविनाश MS
नुकताच झाला होता आणि पुण्याला इंटर्नशिप करत होता. त्याला ही साधना पसंत पडली. अविनाशमध्ये नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. तो उंचापुरा देखणा होता, उत्तम सर्जन होता, वडिलांचा एकुलता एक होता. मुंबईला त्यांचा बंगला होता. 1 एकराची बाग बंगल्याभोवती होती. ठरवून केलेल्या लग्नात आणखी किती गुण लागतात. परंतु साधनाला मनापासून इतक्यात लग्नच नको होतं. तिने BAला इंग्लिश ऑनर्स घेतलं होतं. इंग्रजी घेऊन MA करावे अशी तिची आकांक्षा होती. त्याहीपेक्षा तिला खूप वाचायचं होतं, लिहायचं होतं. प्रत्येक विषयाच्या वहीच्या पाठीमागच्या पानावर तिच्या कविता होत्या. प्राध्यापक वर्गात शिकवत असताना एखाद्या शब्दामुळे किंवा खिडकीतून दिसणाऱ्या गुलमोहराच्या एखाद्या फांदीमुळे तिच्या मनात कविता बोलायची आणि मान खाली घालून वहीच्या पाठीमागच्या पानावर ती लिहायची. प्राध्यापकांना वाटायचं इतर विद्यार्थिनीप्रमाणे तीही नोट्स घेत आहे. आई, मला इतक्यात मुळीच लग्न करायचं नाही, साधना गुरफटून म्हणाली. आम्हाला तरी इतक्यात कुठे करायचं होतं तुझं लग्न? साधना, हत्तीवरून स्थळ चालत आले तर नाकारायचं कसं? आणि 2-3 वर्षांनी तरी करायचंच ना लग्न. नंतर इतकं चांगलं स्थळ मिळेल याची काय खात्री आहे? आई म्हणाली. खरोखरीच अविनाशच्या स्थळात काहीच उणं नव्हतं. फक्त एक ओळखीची बाई साधनाच्या आईच्या कानात गुणगुणली. सासू मात्र महाकटकटी आहे हो. बाकी स्थळ 52 कशी आहे? त्या बाईचं बोलणं ऐकून साधनाच्या आईचं मन चपापलं. पण पुन्हा तिने स्वतःला समजावलं की सासू ही वस्तूच खास्ट असते. त्याचा किती बाऊ करायचा? नवऱ्याशी लग्न करायचं असतं, सासूशी नव्हे. आणि नवरा मुलगा तर पुण्याला राहणार. पण हीच अटकळ चुकली. साधनाला पुण्यालाच राहायचं होतं. कारण पुण्यात कितीतरी साहित्यिक उपक्रम चालू असतात. त्यात साधनाला भाग घेता आला असता. आविष्काराची संधी सापडली असती. तसं ती अविनाशला म्हणालीही. पण हातात घेऊन अविनाश हे म्हणाला, साधना, स्वतःचं हॉस्पिटल असावं असं माझं फार दिवसाचं स्वप्न आहे. पण कांदिवलीला गेलो तर ते शक्य आहे. तिथं जागा आहे हॉस्पिटल बांधायला. कर्ज काढावे लागले तर तरी पण मी ते सहज फेडीन. साधनानं एक निश्वास सोडला आणि नवऱ्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी स्वतःच्या आकांक्षांवर तिलांजली दिली. पुण्यासारखं साहित्यिक उपक्रमात भाग घेणं मुंबईला गेल्यावर शक्य होणार नाही हे ती ओळखून होती. पण त्याचबरोबर आपल्या अस्मितेचा या समृद्ध घरात इतका चुराडा होईल याची तिला कल्पना नव्हती. साधनाची सासू हे एक अजब रसायन होतं. तसं तिला दुष्ट म्हणणं बरोबर ठरलं नसतं. पण आपलं तेच चालवायचं आणि त्याकरिता कटकट करत राहायचं, कुचकं बोलायचं असा तिचा खाक्या होता. साधनानं MAला बसायचं ठरवलं तेव्हा तिच्या सासूबाईंनी लगेच मोडता घातला. काय करायचं आहे आणखी एक पदवी घेऊन? घरातच बसायचं ना. मग त्याकरता सगळ्यांची तारांबळ कशाला करायची? सासूबाई म्हणाल्या. साधना नुकतंच या घरात पाऊल टाकलं होतं तिनं. ती येण्यापूर्वी जर कोणाची तारांबळ होत होती तर तिने MAचा अभ्यास करायचा ठरवल्यावर लगेच कशी होणार होती? पण असे प्रश्न विचारण्यात अर्थच नव्हता. म्हणून त्या दिवसापासून हा विषय साधनानं कधी सासूपुढे काढलाच नाही. साधनाच्या सासूबाईंना हक्क गाजवण्यासाठी एक माणूस हवं होतं आणि तिच्या अतिकोमल स्वभावामुळे ती संधी त्यांना मिळाली. ती आल्यापासून सासूबाईंनी स्वयंपाक पाणी तिच्याकडे सोपवलं. त्या काहीही करत नसत. पण त्याबरोबर स्वयंपाकघरात बसून कढईतच भाजी कर,
ती काढून दुसऱ्या पातेल्यात ठेवल्यावर मग त्यातच आमटी फोडणीला टाक, म्हणजे तेल वाया जाणार नाही. तुम्हाला आजकालच्या मुलींना काही शिस्तच नाही. आम्ही एवढा टुकीने संसार केला म्हणून हे ऐश्वर्य तुम्हाला मिळालं. पाहिला, पितळेची झाकणी कशाला कढईवर ठेवलीस? गरम भांड्यावर ठेवली की कलही जाते. स्टेनलेसची झाकणी ठेव. तुम्हा आजकालच्या मुलींना अशी सारखी टिप्पणी चालू असायची. त्यामुळेच साधनाच्या हातून चुका होत आणि त्याबद्दल तिला पुन्हा कुचकं बोलणं ऐकावं लागे. सासूच्या वागण्याचा साधनाला अगदी उबग येईपर्यंत ती कधी एका शब्दानं त्यांना उलट बोलत नसे की नवऱ्याजवळ तक्रार करत नसे, पण त्यामुळे तिचं तरलं संवेदनशील मन कोळपून चाललं होतं. माहेरी सुद्धा ती फारशी बोलत नसे, तरी या प्रकारांची आईला आणि बहिणीला माहिती मिळायची आणि मग त्या आपल्या परीनं तिला प्रतिकाराचे डावपेच सांगत. सासूशीच तू वाईट वाग असे मी म्हणत नाही, कधी कधी आई तिला म्हणायची. अगं पण सोसण्यालाही काही मर्यादा आहेत. चांगली सुशिक्षित बुद्धिमान मुलगी आहेस तू. रांधा वाढा उष्टी काढा त्यातच अख्खा जन्म जायचा का तुझा? आणि भाऊजींचंही मला काही कळत नाही, साधनाची बहीण म्हणायची. आपली आई बायकोचा कसा छळ करते हे त्यांना समजत नाही का? समजतं तर त्यांनी कांदिवलीला येण्यापूर्वीच मला आपल्या आईच्या स्वभावाची कल्पना दिली होती. साधनाला नवऱ्याची बाजू सांभाळत म्हणायची. आणि तरीही ते पुणे सोडून आईकडे राहायला आले आणि तूही आलीस. अगं त्यांची महत्त्वाकांक्षा होती असं हॉस्पिटल बांधण्याची. पुण्यामध्ये हॉस्पिटल काढायचं ठरवलं असतं तर म्हातारपण आलं असतं. पण तुझ्या आकांक्षाचं काय ताई? अगं तुझ्या त्या समृद्ध घरात एका चांगल्या कवयित्रीचा गळा दाबून टाकला, आपली हळहळ व्यक्त करीत साधनाची बहीण म्हणाली. ताई, दुसऱ्यांच्या स्वतःच्या आधी चांगल्या माणसांना विचार करावा, पण त्यानंतर तरी स्वतःचा विचार करावा. तू स्वतःसाठी काय करतेस? फक्त वाचते वेळात वेळ काढून, खूप वाचते. त्यासाठी सासूची बोलणी खाते, पण तरीही वाचते. अगं त्यातूनच हे सारं सोसण्याची शक्ती मला मिळते. कधीतरी आवेगात कविता लिहिते. साधनानं आविष्काराची संधी स्वतःला नाकारली होती, पण अंतर्यामीच फूल ती खुडू शकली नव्हती. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीजवर जरूर ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा.